समरजित घाडगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे। समरजित घाडगे येत्या 3 सप्टेंबरला पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। इतकंच काय तर समरजित यांनी हाती तुतारी घेतल्यास कागलमध्ये मात्र हसन मुश्रीफ विरोधात समरजित घाडगे अशी लढत रंगण्याची दाट चिन्ह सुद्धा आहे। समरजित घाडगे हाती तुतारी घेणार, तुतारी घेऊन घड्याळवाल्या मुश्रीफांना आव्हान देणार। समरजित यांचा विधानसभेला बंडखोरीचं रणशिंग। भाजपचे नेते समरजित घाडगे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे। महायुतीकडून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्यानं समरजित घाडगे यांनी त्यांचे कट्टर विरोधक हसन मुश्रीफांना आसमान दाखवण्याचा प्लॅन तयार केल्याचं सांगण्यात येत आहे। समरजित घाडगे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे। या चर्चा सुरू असताना समरजित घाडगेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, साथ जनतेची, साथ आपल्या माणसांची, चला परिवर्तन घडवूया। ते समरजित घाडगेंना एकटं पाडत नाहीत, ते कागलच्या विकासाला एकटं पाडतायत असं ट्विट समरजित यांनी करून नव्या राजकीय वाटचालीचे संकेत दिले आहेत। सुप्रिया सुळेंनी समरजित घाडगेंसंदर्भात काही माहिती दिली नसली तरी त्यांच्या कामाचं कौतुक केलंय। समरजित घाडगे ना मी अनेक वर्ष ओळखते, अतिशय कर्तृत्ववान एक युवा आहे। खूप संघर्ष त्यांनी आयुष्यात केलेला आहे आणि अर्थातच जर ते महाराष्ट्राच्यासाठी काही करू पाहत असतील तर एखादा युवा काहीतरी चांगलं करू पाहत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे। समरजित घाडगे विरोधकांच्या संपर्कात असल्याची अप्रत्यक्ष कबुली भाजपने दिली आहे। काही ठिकाणी ज्या उमेदवारी आम्ही देऊ शकत नाही त्या ठिकाणी आमचे काही नेते हे विरोधी पक्षाच्या संपर्कात आहे। आम्ही त्यांना विनंती करतोय की महायुतीच्या पुढच्या सरकारमध्ये ते सर्व सहभागी राहणार आहेत। शेवटी राजकारणामध्ये खूप वेळ वाट पाहावी लागत असल्यामुळे काही नेते त्यांच्या संपर्कात गेले आहेत। खासदार धनंजय महाडिक यांनी देखील समरजित घाडगेंची समजूत घालणार असल्याचं म्हटलंय। त्यांना भेटून विनंती करणार आहे। माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे मी भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये, काही दिवस थांबून एकदा वरिष्ठांशी चर्चा करून मग निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती मी त्यांना करणार आहे। समरजित यांनी हातात तुतारी घेतल्यास कागलमध्ये निवडणुकीचा राजकीय महासंग्राम पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कोल्हापूरहून सतेज औंधकर सह दिलीप राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।